प्रचंड व्हायरल झालेली ही तिरामिसूची रेसिपी चला म्हटलं आपण सुद्धा ट्राय करूया आणि नक्की ही तशी होते का आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करूया। तर मुलीचा वाढदिवस होता, तिलाही प्रचंड आवडतं, तर त्यानिमित्ताने म्हटलं करून पाहूया। तर खरंच करायलाही सोपी आहे आणि चवीला ही तेवढीच भारी आहे, त्यामुळे म्हटलं रेसिपी आपण नक्की आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करूया। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, 4 क्यूब्स घेतलेले आहेत मी चीजचे, अमूल चीजचे घेतलेले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे। तर 1/4 टीस्पून मी घेतलेलं आहे इथे व्हॅनिला एसेन्स आणि हे आपण छान मिक्सरला मस्त अशी स्मूथ पेस्ट करायची आहे। पेस्ट करताना काय अडचण आली तर 2-3 चमचे दुधाचे घालायचे आहेत आणि छान अशी ही पेस्ट करून घ्यायची आहे, स्मूथ पेस्ट करायची आहे। त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे एक थंड भांडं, त्यामध्ये घेते आहे मी फ्रेश क्रीम। तर 1/4 कप मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, तेवढीच मी घेतलेली आहे पिठी साखर। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान बीट करून घ्यायचं आहे, पण पिठी साखरऐवजी तुम्ही जर मिल्क मेड वापरलं ना तर त्याने अजून जास्त चव येणार आहे। तर मस्त बीटरने मी हे घट्ट असं बीट करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी घालते आहे 2 चमचे मध आणि हे मध घातल्यानंतर आपण काय करणार आहोत, जी क्रीम आपण ऑलरेडी तयार केलेली आहे चीज आणि पनीरची, त्यामध्ये आपली ही फ्रेश क्रीमची क्रीम मिक्स करायची आहे। ह्या पद्धतीने करून बघा, तिरामिसू एकदम सॉफ्ट होतो आणि क्रीमी होतो। त्यानंतर आणखीन एक मिश्रण तयार करायचं आहे, त्यासाठी मी घेतलेले आहे 4 चमचे कॉफी पावडर आणि त्यामध्ये घालते आहे अर्धा कप पाणी। तर जास्त घट्ट आणि जास्त पातळ असंही नाही करायचं आहे, मीडियममध्ये ही आपल्याला हे तयार करायचं आहे। तर हे लिक्विड आपलं कॉफीचं तयार आहे। तर त्यामध्ये आपले नेहमीचे रस्क जे आपण टोस्ट घरी खातो तेच टोस्ट मी इथे वापरलेले आहेत आणि ते ह्या कॉफी पावडरमध्ये छान कॉफीच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त एक थर तयार करायचा आहे आपल्या ह्या टोस्टचा। आता ह्या थरावरती आपण जी क्रीम तयार केलेली आहे त्या क्रीमचा थर करायचा आहे, छान असा जाडसर थर करायचा आहे, भरपूर क्रीम घालायची आहे, कारण की जास्त क्रीम असेल ना तर ते आणखीन जास्त टेस्टी लागतं। तर क्रीमचं एक थर केल्यानंतर मी बाकीचे जे टोस्ट आहेत ते सुद्धा कॉफीमध्ये बुडवून घेते आणि आणखीन एक त्या क्रीमवरती टोस्टचा थर लावून घ्यायचा आणि उरलेली क्रीम वरून मस्त अशी सेट करायची आहे आणि त्यावर घालायचं आहे आपल्याला इथे कोको पावडर। तर खूप जास्त कोको पावडर नाही डस्ट करायची, हलकीशी एक पातळ थर त्याचा डस्ट करून घ्यायचा आहे आणि 2 तासासाठी हे आपल्याला मस्त फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे आपलं हे सेट करून झालेलं आहे, परफेक्ट असा आपला हा तिरामिसू तयार केलेला आहे मी आणि चवीला भन्नाट झालेला आहे, इतका स्मूथ, इतका टेस्टी झाला आहे ना काय सांगू तुम्हाला। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा। थँक्यू।